नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता पूजाबद्दल विचार करत असते की पूजाने परत का केलं नसेल. कारण आता पूजा तर घाबरलेली वाटत होती. तिचा आवाज सुद्धा काहीतरी वेगळा येत होता. नक्की काहीतरी झाले असेल, पूजा काहीतरी टेन्शनमध्ये असेल याचा आता कला विचार करून खूप टेन्शनमध्ये तिची वाटच पाहत असते. त्यानंतर मात्र आता अद्वैत तिच्याकडे लक्ष देतो. अद्वैत आता विचार करतो की ही झोपण्यासाठी आली, कसला इतका विचार करत असेल. तेव्हा तो कलाला विचारतो की काय झाले, तू का झोपली नाहीस. आणि हे बघ, तू पूजाचा इतका विचार करू नकोस, पूजाचं काम आहे ना तुझ्याकडे, मग तू कशाला इतकी वाट बघतेस. अगं ती कॉल करेल तुला, आणि काय तुला कशाला इतका जगाचा विचार करण्याची गरज आहे बरं. तेव्हा आता कला म्हणते की अरे पण चांदेकर, परंतु अद्वैत तर ऐकायला तयारच नसतो. अद्वैत म्हणतो की हे पग झोप आता, गुड नाईट. दोनदा तर तो तिला गुड नाईट असे म्हणतो. शेवटी आता कला ही बेडवर बसते, परंतु पूजाविषयीचे जे विचार आहेत तर तिच्या मनातून जातच नसतात. तिला सारखं सारखं हेच आठवते की पूजा काहीतरी संकटात तर नसेल ना. त्यानंतर आता इकडे राहुलने मात्र पूजाला अगदी तोंडामध्ये बोळा वगैरे कोंबलेला असतो आणि तिला खूप असा त्रास तो देत असतो. पूजा बिचारी आता अगदी तडफडत असते की आपली सुटका करून घेण्यासाठी. तेव्हा ते गुंड सुद्धा तेथेच असतात. राहुल आता पूजाला धरतो आणि पूजाला म्हणतो की ओरड, तुला किती ओरडायचं असेल तितकं ओरड, परंतु इथे वाचवायला मात्र तुला कोणीही नाही येणार. आणि काय झाले पूजा, त्रास होतो का, इथून तुला पळून जायचं आहे का, पळून जाशील. तेव्हा आता पूजा रागाने त्या राहुलकडे बघत असते. राहुल लगेच आता सर्वांच्या समोर, आता त्या गुंडांच्या समोर म्हणतो की ए पूजा, तू अशी माझ्याकडे बघू नकोस, मला भीती वाटते बरं का. आणि हे बघ, अगं कला आणि अद्वैत या दोघांना काहीही सांगण्याचा विचार तू मनामध्ये सुद्धा आणू नकोस. त्यामुळे हे बघ, आता मात्र तू येथेच सडणार आहे. त्यामुळे जे काही आहे तर ते सगळं विसरून जा. तुझी नोकरी विसर, तुला येणारी सॅलरी विसर, आणि तुझी आई सुद्धा. आणि काय ग, तुझ्या आईला तर बरं नाही. आता आई म्हटल्यानंतर पूजाला आपल्या आईची काळजी लागते. घराची जबाबदारी ही तिच्या खांद्यावर असते. तेव्हा आता पूजा ही तिला बोलता येत नाही, कारण ह्या राहुलने, या नराधमाने तिच्या तोंडात बोळा कोंबलेला असतो. आणि ती आता खूप असं अगदी हात जोडत विनवण्या करत असते, परंतु तिचे हातपाय सुद्धा बांधलेले असतात. त्यामुळे पूजा इतक्या अगदी खुणावून विनवण्या करते की राहुल मला सोड. राहुल तिच्या अगदी तोंड अगदी धरतो, तिला दाबतो, तिच्या गालगुच्छ धरतो आणि म्हणतो की हे बघ, चल आता बघ मी तुला कसं सरळ करतो ते. तुला माझ्या ब्रँडच्या फ्रॉड बद्दल सगळं काही त्या अद्वैत आणि कलाला सांगायचं होतं का. आणि जर यापुढे तू काही शहाणपणा करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुझा जीव घेईल. तेव्हा आता राहुल त्या पूजाला तेथेच किडनॅप करून ठेवतो आणि त्या गुंडांना म्हणतो की चला, तुम्ही इथे काय करतात, दार बंद करून घ्या आणि चला सगळेजण बाहेर. तेव्हा बेचारी पूजा आपल्याला सोडण्यासाठी खूप अशी आटापिटा करत असते, परंतु आता ह्या राहुलने तिला येथे किडनॅप करून बंद खोलीत ठेवलेले असते. त्यानंतर राहुल जेव्हा घरी येतो तेव्हा रोहिणी ही राहुलवर रागवते आणि विचारते रागानेच, मला एक गोष्ट सांग की राहुल, तुझं नेमकं काय सुरू आहे, काही नवीन प्लॅनिंग तू करतोस का, तू ऑफिस मधून आलास काय आणि लगेच परत गेलास काय. आणि हे बघ, मी तुला सांगते, सगळे काही पुरावे तू नष्ट करतो ना, त्या अद्वैत आणि कलाच्या हाती काही लागायला नको. तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ मॉम, तू उगाच कशाला इतकी काळजी करतेस, करू नकोस. इनफॅक्ट म्हणजे अगं आत्ताच एक पुरावा आहे ना माझा, तो नष्ट करून आलो, म्हणजे पूजा. तेव्हा रोहिणी विचारते की म्हणजे नेमकं काय म्हणतोस. तर राहुल म्हणतो की अगं ती ऑफिस मधील पूजा आहे. आणि घडलेला सर्व प्रकार तो आता रोहिणीला सांगतो की जेव्हा गौरव आणि मी फोनवर बोलत होतो तेव्हा पूजाने सर्व काही ऐकले आणि हे फ्रॉड करण्यामागे सर्व काही माझा हात आहे हे मात्र ती अद्वैत आणि कला या दोघांना जाऊन सांगणार होती, म्हणून मी तिला किडनॅप करून ठेवले. हे सर्व आता रोहिणीला सांगितल्यानंतर रोहिणी म्हणते की काय बोलतोस राहुल. तर राहुल म्हणतो की हो अगं, एवढंच नाही तर त्या कलाने मला चॅलेंज सुद्धा दिलेले आहे, तुला 8 दिवसाच्या आत ती मला घराच्या बाहेर काढणार आहे. आणि उगाच इला शक्य नसताना ती कशाला मला चॅलेंज देत असते. तेव्हा आता रोहिणीला राग येतो. रोहिणी लगेच म्हणते की मूर्ख कुठला, अरे तुला तर ती कला माहिती आहे. तर राहुल म्हणतो की अगं, सगळे पुरावे मॉम मी नष्ट केलेले आहेत, तू कशाला इतकी काळजी करते, आणि सगळं काही प्लॅन नुसार चालू आहे. तर आणि चल येतो मी, बाय. राहुल निघून जातो. तेव्हा आता रोहिणीला खूप टेन्शन येते. रोहिणी आता विचार करते की किती काही झाले तरी आता या कलापासून मला राहुलला वाचवावंच लागेल. मला सुद्धा आता माझ्या परीने सर्व मेहनत घ्यावीच लागणार आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अद्वैत आणि कला ही छान तयार होतात. ते ऑफिसला निघालेले असतात. तेव्हा मात्र आता अद्वैतचा फोन वाजत असतो. तेव्हा लगेच आता कला म्हणते की परमपूज्य माणसाचा फोन आलेला आहे. तेव्हा आता अद्वैत फोन बघतोय आणि त्याचा काउन्सिलरचा फोन असतो.
तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे बापरे काउन्सिलर, आणि काउन्सिलरचा जर फोन आला तेव्हा मला खूप टेन्शनच येते. आता सुद्धा नवीन काय असं ते टास्क सांगणार आहेत काय माहिती. आता कला म्हणते की अरे उचल, आता फोन उचलल्यानंतरच आपल्याला कळेल की त्यांनी आता नवीन काय असा टास्क दिला म्हणून. तेव्हा मात्र अद्वैतने कॉल उचलून व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि समोर फोन ठेवून अद्वैत आणि कला दोघे एकत्र समोर असे शेजारी बसतात. काउन्सिलर तिकडून आता व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. तो विचारतो तेव्हा आता काउन्सिलर सुद्धा खूप खुश असतो आणि तो सुप्रभात वगैरे म्हणत असतो. तेव्हा आता अद्वैत त्याला विचारतो की काय झालं, आज सूर्य काही पश्चिमेकडून उगला की काय. काउन्सिलर म्हणतो की अहो ते काय आहे, मी वडा सांबर वगैरे खातोय त्यामुळे मला सुद्धा असं वाटलं की सूर्य काही दक्षिणेकडे उगवला की काय, आणि चला मग आता उत्तरेकडे वळूयात, जो विषय आहे तर त्याकडे वळूयात. आणि तेवढ्यात मात्र रोहिणी ही दाराशी येते आणि अद्वैत कला नेमकं काय करतात, कुणाशी बोलतात हे चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता ही कला आता काउन्सिलर विचारत असते की चला आम्ही तर तयारीतच आहोत. तेव्हा आता काउन्सिलर तिकडून म्हणतो की म्हणजे तुमच्यासारखे असे उत्सुक क्लायंट असतील तर मात्र मला हुरूप तर येणार. आणि चला आता टास्ककडे वळूयात. त्यामुळे मी तुम्हाला आता हे सांगतो, मन जुळवणारी असे एखादी घुटघुटीत अशी एक आता काय काय आता अद्वैत आणि कला करत असतात. काउन्सिलर आता त्यांना मुद्दा म्हणतो की अशी एक आणि अशी एका वस्तूची तुम्ही एकमेकांना देवाणघेवाण करायची, म्हणजे एकमेकांना गिफ्ट द्यायचे. आणि जेव्हा तुम्ही अशी देवाणघेवाण करतात तेव्हा समोरच्यांचं मन कसं आहे, स्वभाव कसा आहे, भाव कसा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आठवतो. आणि तेव्हा मात्र आपण समोरच्या बद्दल विचार करायला सुरुवात करतो आणि तेव्हा मात्र आपल्याला समोरच्या मध्ये आणि आपल्यात साम्य दिसायला सुरुवात होते. कधी मात्र प्रेम वाटतं, कधी आकर्षण वाटायला सुरुवात होते आणि मग हळूहळू मात्र प्रेम वाढवायला सुरुवात होते. प्रेमाची आरती वाहू लागते. झुळू 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 क्या बात है, झुळू झुळू. आणि हे बघा अहो यामुळे मला कधी कधी असं वाटते मी खरंच कवी आहे का. तेव्हा आता कला म्हणते की सर अहो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे आम्हाला कळले, आम्ही जरा थोडंसं घाईत आहोत आणि तुम्ही जो टास्क दिलेला आहे तो पूर्ण करतो. तेव्हा आता लगेच कला ही चांदेकरला म्हणते की चांदेकर अरे आपल्याला छान असं एकमेकांना गिफ्ट द्यायचं आहे. तर तेव्हा आता अद्वैत म्हणतो की प्रश्नच नाही, आणि हे बघ गिफ्ट घेण्यासाठी ज्या शॉपमध्ये मी जाणार आहे त्या शॉपमध्ये मात्र तू येऊ नको. तेव्हा आता कला विचारते की का रे, तर अद्वैत म्हणतो की हे बघ. तेव्हा मात्र आता रोहिणी हे सर्व ऐकते आणि रोहिणी मनात खुश होते, म्हणजे कला तर आता गिफ्ट आणायला जाणार आहे तर, आणि ती सुद्धा एकटी जाणार आहे तर, म्हणजे ही तर माझ्यासाठी अगदी छान संधी आहे. माझ्या राहुलच्या जीवावर उठणाऱ्या ह्या कला खरेला आता संपवण्याची ही एक चांगली संधी आलेली आहे. कला खरे अगं तू तर घरातून बाहेर पडशील परंतु घरात तू नाही येऊ शकणार. ही रोहिणी मात्र त्याची पूर्ण जबाबदारी घेईलच. त्यानंतर आता सर्वजण नाश्ता करायला बसतात आणि अद्वैत मात्र आता त्याला बाहेर जायचे म्हणून तो घाईने जरा खात असतो. सर्वजण एकटक त्याच्याकडे बघूनच असतात. तेव्हा अद्वैतचं लक्ष आता सर्वांकडे जाते आणि तो विचार करतो आणि परत सर्वांना विचारतो की तुम्ही का खात नाहीत, असे का बघतात. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे अद्वैत तुला कसली इतकी घाई आहे, जरा सावकाश खा ना. तेव्हा आता खाता खाता मात्र अद्वैत हा आबांना म्हणतो की आबा अहो तुमचे काउन्सिलर आहेत ना, तर त्यांनी आम्हाला एक नवीन टास्क दिलेला आहे, एकमेकांना एकमेकांच्या आवडीचं गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यानंतर आणि ते गिफ्ट आणण्यासाठी मला ऑफिसमधून काम आहे तर त्यातून वेळ काढावा लागणार आहे, त्यामुळे जरा लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच ही सर्व घाई करतो. तेव्हा आता आबा हे ऐकून खुश होतात. आबा म्हणतात की म्हणजे या कारणामुळे एकमेकांना भेटवस्तू तर देणार. तेव्हा आता कला तर खूप खुश असते आणि ती गालातल्या गालात आता अद्वैतकडे बघून हसत असते. तेवढ्यात आता रोहिणीचं लक्ष कलावर जाते. रोहिणी तिच्याकडे बघतच असते आणि मनात स्वतःला म्हणते की आता हे जे काही गिफ्ट प्रकरण आहे त्यामुळे कला तर खूपच प्रचंड खुश दिसते, तर परंतु हिचा हा आनंद आहे ना तो मी फार काळ टिकून नाही देणार. तेवढ्यात अद्वैत आता घाईने खातो पण आणि निघून सुद्धा जातो. तेव्हा आबा त्याला आवाज देऊन म्हणतात की अरे जरा गाडी ही सावकाश चालव. तेव्हा आता आबा कलाला विचारतात की कला तू अद्वैतला कुठलं गिफ्ट घेणार आहे, तर कला सांगते की आबा अजूनपर्यंत मी त्याबद्दल विचार नाही केला. तेव्हा आता आबा सांगतात की कला हे बघ ऐक, अगं माझा मित्राचा मुलगा आहे ना त्याने काही गिफ्ट शॉपी काढलेले आहे आणि मी तुला पत्ता देतो, त्याने इतके छान छान असे गिफ्ट तेथे ठेवलेले आहेत, त्यामुळे तू तेथे गिफ्ट घेण्यासाठी नक्की जा आणि तुझ्या मनपसंत तू अद्वैतला गिफ्ट घे. आणि हे बघ तुला जायचे आहे ना मग तू सुद्धा नाश्ता करून घे. तेव्हा आता कला म्हणते की हो हो घेते. तेव्हा आता रोहिणी तेथेच असते. रोहिणी नाश्ता करता करता आता स्वतःला मनात म्हणत असते आता कला मात्र अद्वैतसाठी कुठून गिफ्ट आणणार आहे याचा पत्ता तर मला मिळालाच, आणि डॅड सुद्धा, डॅडमुळे आता कधी कधी माझं काम इतकं सोपं होतं ना त्यांचंच त्यांना नाही कळत.
आणि तेवढ्यात मात्र रोहिणी जरा बाजूला जाते आणि लगेच तिकडे फोन करते आणि सांगते की राधानगरी नावाचं जे काही गिफ्ट शॉप आहे आणि त्याच्या बाहेर जेव्हा तेथे कला खरे येईल ना तर तेथून तिला किडनॅप करायचे, कधी कसे काय करायचे ते सर्व मी तुम्हाला कळवते आणि हो कोणतीही गडबड व्हायला नको. तेव्हा मात्र आता आबा हे विचारतात की हे काय, राहुल आणि नैना कुठे गेलेत. तेव्हा आता कला सांगते की नैनाताई पार्लरला गेलेली आहे, परंतु राहुल अजूनपर्यंत घराबाहेर पडला हे मला नाही आठवत, तो घरातच आहे. तेव्हा आता आबा विचारतात की अगं मग राहुल हा नाश्ता करण्यासाठी येणार नसेल, त्यामुळे तू एक काम कर, तू त्याच्या खोलीमध्ये त्याच्यासाठी हा नाश्ता घेऊन जा. तेव्हा आता कला म्हणते की हो ना आजोबा तुम्ही एकदम बरोबर बोलतात, मी एक काम करते त्याच्या रूम मध्येच त्याला ब्रेकफास्ट नेऊन देते. त्यानंतर आता इकडे राहुल हा गौरवला फोन करतो आणि सांगत असतो की तो वेंडर आहे ना तर तो पकडला गेला, त्यामुळे त्याच्याकडून जे काही काम होती ती सगळी काही गेलेली आहेत, तर त्यालाच आपल्याला आता काहीतरी काम वगैरे द्यावं लागेल, कारण आपल्या पार्टनरशिप मध्ये त्याचा सुद्धा एक महत्वाचा रोल होता. तर त्यामुळे बाणेकरला मात्र असं गमवून नाही चालणार. त्यावर आता गौरव म्हणतो की हो राहुल माझ्या सर्व लक्षात आहे, तर डोंट वरी, माझ्या ओळखीचे काहीतरी डिनर्स आहेत तर मी तेथे मी काही रिकामे करतो आणि जर दुसरीकडे त्याने जर तोंड उघडले तर आपण पुन्हा गोत्यात येऊ, त्यामुळे आता आपल्याला त्याला मदत करावीच लागेल. राहुल म्हणतो की हो ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेलच, लॉंगर रन मध्ये आउटकम आहे तर तो आपल्याच फायद्याचा ठरेल. गौरव म्हणतो की हे बघ एनिवे मी तुला काय म्हणतो, लवकरात लवकर आपण भेटूयात, कारण पुढचा जो काही प्लॅन आहे तर त्याची स्टडी आपल्याला करायची आहे. तर तेव्हा राहुल म्हणतो की बरं ठीक आहे आपण लवकरात लवकर लगेच भेटूयात, मी तुला फोन करतो आणि बाय करून तो आता फोन ठेवतो. तेव्हा आता कला ही दरवाज्यात असते आणि राहुल जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आता राहुलला अगदी भीती वाटते की ह्या कलाने काही ऐकले तर नसेल ना. तेव्हा कला त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा आता कला आत येते आणि राहुलला विचारते की तू कुणाशी बोलत होतात. तेव्हा आता राहुल म्हणतो की म्हणजे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला का द्यायचं, मी तुझा बांधील आहे का, तू काही माझी तोंडी परीक्षा सुरू केलेली आहे का, आणि काय ग कला सारखी सारखी तू माझ्या रूम मध्ये कशाला येतेस, नक्की हा काय आहे, काय प्रकार आहे सर्व. तेव्हा आता कला म्हणते की हा उपमा आहे, आजोबांनी मला तुझ्या रूम मध्ये ब्रेकफास्ट घेऊन पाठवल्याचं कला सांगते. ब्रेकफास्ट करण्यासाठी तू खाली आला नाही म्हणून तुला ब्रेकफास्ट वरती रूम मध्ये आणून दिला आणि रागाने ती प्लेट आता तिथे टेबलवर ठेवते. तेव्हा आता राहुल म्हणतो की मला ब्रेकफास्ट नाही करायचा, कारण मला एक महत्वाचं काम असल्यामुळे लगेच बाहेर जायचं आहे, असे बोलून राहुल आता बाहेर जाण्याचं नाटक करतो. तेव्हा आता कलाही त्याच्याकडे रागानेच बघत असते. बाहेर गेल्यानंतर कला आता विचार करते की नक्की हा कुठे गेला असेल आणि नक्की तो फोनवर कुणाशी बोलत असेल, नक्की त्या गौरवशी तर हा बोलत नसेल ना, आणि जे काही डील यांच्यात झालं होतं तर ते डील मात्र माझ्या हाती लागायलाच हवे, त्या संदर्भात तर यांचं खरं काही असं चालू तर नसेल ना, त्याच संदर्भात काहीतरी पुरावा किंवा ते पेपर्स मला मिळवायला हवेत. म्हणून कला आता राहुलच्या रूमची झडती घेण्याचं ठरवते. अगोदर दरवाज्यात येते, राहुल कुठे गेला, राहुल खाली गेलेला आहे का हे डोकावून बघते. राहुलच्या रूमचा दरवाजा लावून ती कपाटामध्ये आता काहीतरी सापडते की काही हे शोधत असते आणि तेवढ्यात कपाटामधून ती एक जे काही आता पुस्तक वगैरे आहे तर ते बाहेर काढते आणि त्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात राहुल आत येतो. राहुल आता लगेच कलाला म्हणतो तू जे काही शोधते ना ते तुला येथे नाही मिळणार. तर तेव्हा आता कला ही राहुलकडे बघून घाबरते, तिला आता आणखीन राग सुद्धा येतो. तेव्हा मात्र कलाने त्याच्या कपाटामधून पासबुक घेतलेलं असते. राहुल आता त्याकडे बघून हसतो आणि कलाला म्हणतो की पासबुक हे तर जुनं पासबुक आहे आणि नवीन जे पासबुक आहे ते तिकडे आहे माझ्याकडे, आणि ज्यात म्हणजे माझे सगळे काही झोल लपलेले आहेत ते पासबुक, आणि ते मात्र मी येथे ठेवलेलेच नाही. आणि जी चिठ्ठी तुला सापडली होती तर मी पुन्हा नवीन पासबुक आहे तर ते चूक पुन्हा का करेल, ते पासबुक मी इथे कशाला ठेवेल बरं. आणि राहुल हसायला सुरुवात करतो आणि कलाला म्हणतो की कला अगं मला पकडणं इतकं सोपं नाही, मला माहिती होतं की तू नक्की येथे येणार, काहीतरी उचापत्या करणार, म्हणून मी मुद्दाम बाहेर गेलो होतो आणि परत बघण्यासाठी सुद्धा आलो. तेव्हा आता कलाला खूप राग येतो. रागाने ती राहुलकडे बघत असते. चल इथून निघून जा, चालती हो इथून, म्हणून तो राहुल आता कलाला रूमच्या बाहेर जाण्यासाठी सांगत असतो. तेव्हा आता कला रागाने तिथून जायला निघते, परंतु जाताना मात्र राहुल तिला थांबवतो आणि म्हणतो की तो जो उपमा तू आणला होता तो तर आता थंड सुद्धा झालेला आहे. तेव्हा आता कला काही न बोलता मात्र तो उपमा घेते आणि तेथून तडकनी निघून जाते. तेव्हा आता राहुल आपल्या मनात म्हणतो की इतकी सोपी गोष्ट नाही की कला अगं तुझ्या हातून राहुल इतकं पटकन लागेल, त्यामुळे कला खरे तू
लक्षात ठेव, राहुल इतका अगदी दिसतो तसा नाही. त्यानंतर आता इकडे अद्वैत गाडीतून येताच तो विचार करतो की नक्की कला खरे यांना कोणती गिफ्ट आवडेल, कोणती वस्तू आवडेल. म्हणून तो रोडने आता गिफ्ट जे काही शॉप आहे ते कुठे दिसते की काय शोधत येत असतो. म्हणजे परत विचार करतो की गिफ्ट शॉप मधून घेतलेलं जे गिफ्ट आहे जर ते खरेने बघितलं तेव्हा आता कला काय म्हणेल की अय्या चांदेकर, इतक्या महागातलं गिफ्ट तू कशाला आणलंस. त्यामुळे मला कलासाठी काहीतरी साधी वस्तू घ्यावी लागेल. एक काम करतो, फेरीवाल्याकडून हे गिफ्ट घेतो का आणि परत म्हणतो की नकोय, कारण आयुष्यामध्ये मी कधीही आता असं फेरीवाल्यांकडून गिफ्ट नाही घेतलेले. म्हणून त्याच्या डोक्यात आता विचार करून एक प्लॅन येतो. त्यानंतर मात्र आता इकडे घरी सर्वजण असतात तर रोहिणीच्या डोक्यात आता हाच प्लॅन असतो की कला केव्हा आता गिफ्ट आणण्यासाठी जाईल. नेमकं आता ही काय करते, नेमकं हिला गिफ्ट आणायला जायचं आहे, नेमकं घरामध्ये काय करत बसली, कारण आता ह्या कलाला बाहेर जाण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. आणि रोहिणी आता करत असते तर तेवढ्या तेथे आबा येतात. आबा विचारतात की रोहिणी, अगं काय झालं, तू कसला इतकं विचार करते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की ठीक आहे, काही नाही आबा. तर आबा विचारतात की रोहिणी तुला काही पाहिजे का. तेव्हा आता रोहिणी मुद्दा म्हणते की मला कॉफी हवी आहे, आलेच मी, असे बोलून रोहिणी जरा कलाकडे किचन मध्ये येते. कला आणि रजनी काहीतरी करत असतात आणि ती लगेच आता रोहिणी कलाला म्हणते की अगं तू माझ्यासाठी एका कॉफी तर बनवते का. तेव्हा आता कला म्हणते की हो रोहिणी मॅडम देते बनवून. तेवढ्यात आता रोहिणी परत म्हणते की कला, अगं तुला तर गिफ्ट आणायला जायचं आहे आणि असून दे तू गिफ्ट आणायला जा, रजनी माझ्यासाठी कॉफी बनवेल. आणि रजनीला मुद्दाम म्हणते की तू माझ्यासाठी कॉफी बनव. तेव्हा आता रजनी लगेच म्हणते की हो मी करते. तर कला म्हणते की नाही मी करते, जी काही माझी कामं आहेत तर ती पूर्ण झाल्यानंतरच मी गिफ्ट आणायला जाणार आहे, असे आता कला सांगते. तेव्हा आता रोहिणीला तर खूप टेन्शन येते. रोहिणी म्हणते की आता हिचं हे काय चालू आहे आणि कधीही गिफ्ट आणायला बाहेर पडणार आहे, तर नाही, हिच्याकडे आता लक्ष ठेवावंच लागेल, लवकर बाहेर जाईल असं हिच्यावरून नाही दिसत मला. म्हणून आता रोहिणी विचारत असते. तेवढ्यात आता कला म्हणते की रोहिणी मॅडम, अहो तुम्ही जाऊन बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि तेवढ्यात आता कला ही एक डब्बा उचकते आणि त्यामध्ये काहीतरी आता आळ्या वगैरे झालेल्या असतात. रजनी म्हणते की अगं आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे कीड वगैरे लागली असेल, उन्हात अगदी वाळवत घालावे लागेल. त्यानंतर आता अनामिका इकडे सोहमच्या जे काही पेंटिंग वगैरे आहे तर ते सर्व कपाटातून बाहेर काढत असते आणि त्या पेंटिंग मध्ये तिला काजलचं जो काही पेंटिंग आता ह्या सोहमने काढलेली आहे तर ते चित्र मात्र तिला ते सापडते. तेव्हा आता अनामिका भलतीच खुश होते आणि आता ते फोटोचं जे काही चित्र आहे ते बघून म्हणते की वाव ब्युटिफुल सोहम, अरे तू तर खरंच कमाल चित्र काढलं, तुला तर मानलंच पाहिजे आणि खरंच तू तर खूप छान एक चित्रकार आहेस. पण इतक्या चांगल्या पोर्ट्रेटचा तर मला फायदा व्हायला नको का, झालाच पाहिजे. त्यामुळे तू बघतच राहा आता तुझ्या इतक्या चांगल्या चित्राची मी कशी वाट लावते ते. आणि तेवढ्यात आता सोहमा बाहेर फ्रेश होऊन येणार असतो तर आता अनामिकेने मुद्दाम मात्र ते चित्र तेथे पेंटिंग खाली अगदी सोहमला दिसेल असे ठेवलेले असते. तेव्हा सोहम बाहेर येतो आणि कपडे वगैरे घालतच असतो. तेव्हा त्याचं त्या पेंटिंगकडे लक्ष जाते. तेव्हा मात्र सोहम आता ते चित्र बाहेर काढतो आणि त्या चित्राकडे एकटक बघून तो हसत असतो, कारण त्याची काजल ही त्याला खूप आवडत असते. आणि तेवढ्यात अनामिका ही बाजूला त्याच्या उभी असते. ती आता हे सर्व बघून हसत असते. परंतु जेव्हा आता तिला नाटक करायचे असते ती सोहम जवळ येते आणि डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणण्याचं नाटक करते आणि सोहमला थोडासा धक्का अगदी हात लावत म्हणते की सोहम, चित्र तर तू फारच सुंदर काढलंस रे. तेव्हा मात्र आता सोहम म्हणतो की हो ना अगं, फार अगोदर हे चित्र. तेव्हा लगेच आता अनामिका त्याला मुद्दाम म्हणते की छान दिसतेस, तर लगेच आता बाजूला जाऊन रडण्याचं नाटक करते. तेव्हा सोहम बिचारा आता लगेच तिच्या मागे पळतो आणि म्हणतो की नाही अनामिका, अगं तसे नाही. तेव्हा सोहम मात्र आता जेव्हा त्या चित्राकडे बघून हसलेला असतो ते मात्र आता मुद्दाम हिला त्याचा अगदी मोठा गाजावाजा करायचा असतो. तेव्हा लगेच आता जेव्हा तो हसतो तर लगेच आता ते अनामिका रडत आहे तर तिच्याजवळ आलेला असतो. तर अनामिका त्याला म्हणते की अरे तू कधी माझ्याकडे बघून असा हसलास का, जसं तू ह्या चित्राकडे इतकं प्रेमाने बघत होता तसं कधी माझ्याकडे बघितलंस का तू. अरे मला तरी आठवत नाही. अरे ती बघ ना, अरे ती खरी काजल नाही, तिचं फक्त चित्र आहे आणि तरी सुद्धा तू त्या चित्राकडे बघून किती छान स्माइल केलीस आणि त्या चित्राकडे सुद्धा तू किती प्रेमाने बघत होतास आणि हसतो सुद्धा काय, मी तर तुझ्या लग्नाची हक्काची बायको आहे. सोहम आता अनामिकाला समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरी सुद्धा अनामिका हे सगळे काही आरोप त्याच्यावरच लादत असते. मुद्दाम त्याला टेन्शन देण्याचा ती प्रयत्न करत असते.
तेव्हा आता सोहम म्हणत असतो की अनामिका तुझा काहीतरी गैरसमज होतो. तेव्हा अनामिका म्हणते की नाही, तू हे मान्य कर, तू मान्य करून टाक की तुला अजून सुद्धा काजलच आवडते म्हणून. तुझं तिच्यावर प्रेम आहे आणि ती मात्र तुझ्या डोक्यातून नाही जात. तेव्हा आता सोहम सांगण्याचा प्रयत्न करतो की अनामिका तसे काहीच नाही, तू वेगळा विचार करते. तर अनामिका म्हणते की अरे माझ्याकडे तू प्रेमाने बघण्याऐवजी एकदा साधा तू इतका प्रेमाने स्पर्श सुद्धा केलेला नाही. त्यामुळे मला खरंच कधी कधी असं टेन्शन येते आणि मी का जगत आहे, माझं या घरामध्ये काय असं अस्तित्व आहे. आणि ते चित्र रागाने हातात घेते आणि ह्या काजलमुळे तू माझं आयुष्य बर्बाद केलं. सोहम तू माझी फसवणूक केलेली आहे म्हणून आता रडण्याचं नाटक करते. सोहमला अगदी वेड्यात काढण्यासाठी आणि त्याला टेन्शन येण्यासाठी हिचे हे सर्व नाटक सुरू असतं. तेव्हा आता सोहम बिचारा अगदी तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की अनामिका अगं माझं ऐकून घे, अगं असं काही नाही, मी असे होऊन देणार नाही. असे बोलून अनामिका चित्र सोहमच्या हातातून हिसकावून घेते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ते चित्र बाहेर तमाशा घालण्यासाठी परत सर्वांच्या समोर सोहम किती चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी घेऊन येते. सोहम बिचारा आता खूप तिच्या मागे लागतो की हे बघ अनामिका, तू काही असं करू नकोस, ऐकून घे माझं. त्यानंतर आता अद्वैत इकडे जो काही फुलांचा बुके वगैरे आहे तर तेथे त्या टपरीवर येऊन पोहोचतो. तेथे आता तो सर्व काही ते फुलांचे जे काही आहे तर ते सर्व काही बघत असतो. तर आता अद्वैत एक एक बघत असतो आणि इतके सगळे आणि फुलं सुद्धा आता किती आहेत, मग यातील कोणतं फुल मी खरेला घेऊ. आणि खरे जर अगदी बाई असती तर खरंच तिच्यासाठी गिफ्ट घेणेही सोपं झालं असतं, कारण ती साधी बाई नाही. या फुलांप्रमाणे तिच्याबद्दल सुद्धा काही सांगता येत नाही. नक्की मी काय करू, यातील कोणतं फुल कलाला आवडेल आणि ते फुल मी घेऊ. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत त्या फुलाचा एक वास घेतो आणि तेवढ्यात तो दुकानदार म्हणतो की साहेब, अहो काय करतात तुम्ही, या फुलाला वास नसतो, अहो ही फुलं आहे तर ती शो साठी ठेवलेली आहेत. अद्वैत लगेच म्हणतो की हो मला माहिती आहे हे सर्व, आणि त्या गुलाबाचा सुद्धा वास घेतो. तर दुकानदार म्हणतो की ह्या गुलाबाला वास नसतो. तेव्हा आता हो अद्वैत म्हणतो की हो मला माहिती आहे. तेव्हा आता दुकानदार विचारतो की नेमकं तुम्हाला गिफ्ट कोणाला द्यायचे आहे. तर अद्वैत लगेच सांगतो की बायकोला. तर दुकानदार विचारतो की त्यांना बायकोला गिफ्ट द्यायचं आहे ना, मग त्यांना फुल कोणते आवडते ते सांगा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की त्यांना हे फुल आवडते की ज्या फुलाला भरपूर पाकळ्या आहेत ते आणि रंगीत पाकळ्या आहेत. तर तेव्हा दुकानदार म्हणतो की साहेब, अहो सगळी फुलं ही सारखीच असतात, नेमकं त्यांना कुठलं फुल आवडतं हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा आता अद्वैत त्या फुलांकडे बघतच असतो तर काही उत्तर देत नाही, म्हणून दुकानदार म्हणतो की जाऊन द्या, मी माझ्या पद्धतीने तुमच्या बायकोला देण्यासाठी फुलं देतो. तेव्हा आता अद्वैत त्या सगळ्या फुलांकडे बघत म्हणतो की खरंच खरेला तर फक्त फुलं आवडतात. तेव्हा मात्र आता अद्वैत त्या दुकानदाराला विचारतो की तुमच्याकडे निशिगंध नाही का. त्यानंतर आता लगेच त्या दुकानदाराला म्हणतो की फ्रेश फुलं नाहीत का. तर दुकानदार म्हणतो की साहेब ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्यात अशीच असतात, त्यामुळे तुम्ही एक काम करा, हे फुलं घ्या तुम्ही प्लॅस्टिकची. तेव्हा आता हे खोटे फुलं आहेत. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की नाही नकोय, खोटं आम्हाला चालत नाही, सगळं काही खरे आणि खरेच आहात. तेव्हा मात्र आता लगेच तो दुकानदार आहे तर कलाच्या आवडीचे फुलं अद्वैतला देतो. अद्वैत खुश होतो. त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अनामिकाला सोमचा जो काही तमाशा सगळ्यांसमोर करायचा आहे तर तो तमाशा मात्र ती करत असते. सोमची यात काही चूक नसताना सुद्धा सगळे काही आरोप सगळ्यांच्या समोर ती सोमला करत असते की सोम, अरे तू खरंच खूप मोठी चूक केलेली आहे. आणि सगळ्यांच्या समोर बाहेर काजल तो फोटो घेऊन येते आणि फेकून देते. फोटोवर रॉकेल वगैरे टाकून तो जेव्हा ती पेटवायला सुरुवात करते, काडी ओढते, तर आता कला ही लगेच ओरडते की अनामिका. तेव्हा अनामिका आता ओढून अगदी कलाकडे बघतच असते आणि सोमची काही चूक नसताना अनामिका मुद्दाम हे सर्व करत असते. त्यानंतर आता कलाने आपल्या हाताने जे काही विणकाम आहे तर ते करून मात्र अद्वैतसाठी छानाचा रुमाल अगदी विणलेला असतो आणि त्याकडे बघून ती आता स्वतःला म्हणते की खरंच हे नक्की चांदेकरला आवडेल. आणि कलाने मात्र आता त्यावर ए असं नाव सुद्धा अद्वैतचं काढलेलं असतं. आणि तेवढ्यात तेथे रोहिणी येते. रोहिणी मात्र आता कला, खरे मला माहिती आहे की तुला बंद जागेत घुसमटायला होतंय, म्हणून आता जेथे त्या रूम मध्ये कला आलेली असते गेस्ट हाऊस मध्ये, आणि आता रोहिणीने मात्र बाहेरून कडी लावून घेतलेली असते आणि मात्र आता तेथे रूम मध्ये अगदी तिला कोंडून घेतलेले असते त्या बंद खोलीमध्ये. कारण या अगोदर सुद्धा जेव्हा अद्वैत आणि कला हे लिफ्ट मध्ये गुंतलेले असतात
अडकलेले असतात तर तेव्हा कलाचा जीव अगदी गुदमरून गेलेला असतो. ऑचमन आणि अद्वैत या दोघांनी त्यांना बाहेर काढलेले असते. हे रोहिणीला आठवते आणि रोहिणी मात्र आता कला ही बाहेर गेली नाही म्हणून तिला त्या बंद खोलीमध्ये कोंडून घेते. तेव्हा आता कलाचं काम झाल्यानंतर कला उठते आणि दरवाजा उघडायला जाते तर तो दरवाजा उघडत नाही म्हणून कलाला आता खूप टेन्शन येते. तेव्हा मित्रांनो, आता कलाला अद्वैत येथून कसं वाचवायला येईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.